हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण आपल्या किचनमधील व्हेज आणि नॉन व्हेज अशा सर्वच भाज्यांची चव वाढवणारा स्पेशल मसाला बनवणार आहोत, तेही मिरच्या आणि मसाले यांचं अगदी योग्य प्रमाण घेऊन। हा मसाला वर्ष दीड वर्ष व्यवस्थित टिकतो, त्याच्या रंगामध्ये किंवा चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही। त्यामुळे हा स्पेशल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा। मसाला बनवण्यासाठी मी इथे 750 ग्रॅम लवंगी मिरची घेतलेली आहे। लवंगी मिरची आकाराने लहान असते आणि वरचं साल पातळ असतं। ही मिरची चवीला खूप तिखट असते, झणझणीत असते। इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे 500 ग्रॅम। ही मिरची वरतून सुरकुतलेली असते, डार्क रंगाची असते, थोड्याफार प्रमाणात तिखट, परंतु मसाल्याला रंग खूप छान येतो। इथे मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे 250 ग्रॅम। या मिरचीमुळे भाजीला रंग खूप छान येतो। तिखटाला कमी असतात पण चव खूप छान येते। सर्व मिरच्यांचे देठ काढून कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। वाळल्यानंतर मोजल्यावर 1.5 किलो भरलेले आहेत आणि 1.5 किलोच्या प्रमाणातच मी बाकीचे मसाले मोजून घेतलेले आहेत। इथे मी 250 ग्रॅम धने घेतलेले आहे, साफ करून उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे। 35 ग्रॅम तेजपत्ता घेतलेला आहे आणि 35 ग्रॅम इथे मी दगडफूल घेतलेला आहे। दोन्ही मसाले सुद्धा थोडा वेळ उन्हामध्ये वाळवून घेतलेत। 40 ग्रॅम मिरी घेतलेली आहे। 30 ग्रॅम त्रिफळा घेतलेला आहे। इथे मी 30 ग्रॅम लवंग घेतलेली आहे। सगळे मसाले एकदम फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीचे घेतलेले आहेत। 30 ग्रॅम इथे मी हिरवी वेलची घेतलेली आहे। 35 ग्रॅम मसाला वेलची घेतलेली आहे। 30 ग्रॅम जायपत्री घेतलेली आहे। चक्रीफूल 30 ग्रॅम घेतलेला आहे। 40 ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे। दालचिनी आणि मिरी जास्त घेतली। 5 जायफळं घेतलेली आहे, एकूण 25 ग्रॅम आहेत, तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी 50 ग्रॅम खसखस घेतलेली आहे। 40 ग्रॅम साधं म्हणजे रोजच्या वापरातलं जिरं घेतलेलं आहे आणि 30 ग्रॅम शहाजिरं घेतलंय। 25 ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे। आता हे सगळं साहित्य मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। मसाले किंवा मिरच्या भाजताना जाडबुडाचीच कढई वापरायची आहे। आधी बेडगी मिरची घेतलेली आहे। मंद ते मध्यम गॅसवर मसाले भाजायचे आहेत। गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि एकसारखं हलवत राहायचं। थोड्याशाच तेलाचा वापर करायचा आहे, खूप तेल घालायचं नाही मिरच्या भाजताना। तुम्हाला जर झणझणीत मसाला हवा असेल तर लवंगी मिरची 1 किलो, अर्धा किलो बेडगी आणि काश्मीरी दोन्ही मिळून घ्या। जर कमी तिखट मसाला हवा असेल तर काश्मीरी आणि बेडगी 1 किलो आणि लवंगी अर्धा किलो घ्या। फक्त मिरच्या घेताना थोड्याशा जास्त घ्यायच्या, म्हणजे वजन केल्यानंतर 1.5 किलो भरल्या पाहिजे। थोडं तेल घालून सर्व मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे, अजिबात घाई करायची नाही आणि एकसारखं खालीवर करत राहायचं। मिरच्यांना डाग अजिबात पडू द्यायचे नाही किंवा करपू द्यायच्या नाही। सर्व मसाले आणि मिरच्यांचं प्रमाण अगदी व्यवस्थित घेतलेलं आहे। या मसाल्यापासून सर्व प्रकारचे नॉन व्हेज म्हणजे चिकन, मटनचे सर्व प्रकार, मासे, अंडा करी खूप छान होते। दुसरा कोणताही मसाला घालायची गरज पडत नाही आणि व्हेजमध्ये सर्व प्रकारच्या फळभाज्या, कडधान्यांच्या उसळी, मिसळ, शेवभाजी, अगदी काही स्पेशल डिशेससुद्धा खूप छान होतात आणि मसाल्याची चव खूप छान आणि भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो। फक्त मसाला भाजताना काळजी घ्यायची आहे। मसाला भाजायला थोडासा वेळ लागतो, कारण मंद गॅसवरच सगळे मसाले भाजायचे असतात, घाई करायची नाही, कारण मसाला आपल्याला वर्ष दीड वर्ष व्यवस्थित टिकून ठेवायचा असतो। इथे आपल्या जवळजवळ सर्वच मिरच्या भाजत आलेल्या आहेत आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवायच्या आणि बाकीचे मसाले भाजायला घ्यायचे आहेत। सुरुवातीला मी धणे भाजायला घेतलेले आहे। धणे फक्त चांगले गरम करायचे आहे, एकसारखं हलवत, खूप भाजायचे नाही, कारण आपण ते उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेतलेले आहेत। वास आणि चव धण्याची टिकून राहिली पाहिजे।
आणि धने आणल्यानंतर व्यवस्थित चाळणीने चाळून निवडून घ्यायचे आणि उन्हामध्ये थोडा वेळ वाळवून घ्यायचे आहेत. आणि मसाल्यासाठी गावरान धनेच वापरायचे, म्हणजे मसाला छान होतो. इथे आपले धने व्यवस्थित भाजून झालेले आहे आणि आता दगडी फूल भाजायला घेतलंय. धने सुद्धा कोरडेच भाजले आहे, तेल न घालता. आणि दगडी फूल, तेजपत्ता सुद्धा कोरडेच भाजायचे आहे, अजिबात तेल घालायचं नाही. फक्त चांगलं गरम झालं की लगेचच काढायचं आहे. दगडी फूल व्यवस्थित भाजून झालेला आहे आणि आता तेजपत्ता भाजायला घ्यायचा आहे. तेजपत्ता सुद्धा चांगला गरम झाला की लगेच काढायचा आहे. कढईमध्ये कुरकुरीत होण्याची वाट पाहायची नाही, फक्त हाताला चटका बसेल इतकंच भाजायचं आहे. गार झालं की बरोबर ते कुरकुरीत होत जातं हळूहळू. तेजपत्ता सुद्धा आपला भाजून झालेला आहे आणि आता बाकीचं साहित्य एक एक करून भाजायला घ्यायचंय. इथे मी जिरं, शहाजिरं आणि बडीशेप एकत्रितच घालून घेतलेलं आहे. हे सुद्धा तेल न घालताच भाजायचं आहे आणि नाजूक आहे, त्यामुळे गॅस मंद करायचा आहे. मंद गॅसवरच भाजायचं आणि एकसारखं हलवायचं. थोडंसं गरम झालं की यामध्येच लगेच आपल्याला खसखस सुद्धा घालून घ्यायची आणि थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे. चांगलं गरम झालं की लगेचच काढायचं आहे, जास्त वेळ भाजायचं नाही. मसाला भाजत असताना तेच काम करायचं, दुसरं कोणतंच काम करायचं नाही. मसाला खालीवर करणं खूप गरजेचं आहे, थोडाही करपू द्यायचा नाही. आता थोड्या थोड्या तेलामध्ये मसाले भाजून घ्यायचे आहे बाकीचे. पहिल्यांदा मिरी घेतलेली आहे. एक एक करत सारख्या वस्तू एकत्र भाजायच्या आहेत, म्हणजे एका आकाराच्या वस्तू एकत्र भाजता येतात आणि वेळ पण वाचतो. मिरी आणि त्रिफळा भाजत असतानाच त्यामध्ये लवंग घालून घ्यायचे आहे. हे सगळे मसाले मंद गॅसवरच भाजायचे आहे, गॅस अजिबात मोठा करायचा नाही. आणि कढईसुद्धा आतापर्यंत खूप तापलेली असते. यातला कोणताही मसाला लाल किंवा काळा होऊ द्यायचा नाही, करपू द्यायचा नाही, नाहीतर मसाल्याची चव बिघडू शकते. लवंग, मिरी आणि त्रिफळा काढून घेतलेला आहे आणि आता मसाला वेलची घेतलेली आहे. ही वेलची चांगली फुलेपर्यंत परतायची आहे. यातच मी हिरवी वेलची घालून घेतलेली आहे. व्यवस्थित भाजून घ्यायची हलकासा सुगंध येईपर्यंत. 35 ग्रॅम मसाला वेलची घेतलेली आहे आणि 30 ग्रॅम हिरवी वेलची घेतलेली आहे. यातच चक्री फूल घेतलेला आहे. क्रमाक्रमाने ज्याला जसा वेळ लागतो तसतसं साहित्य यामध्ये घालून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी लाल फूल म्हणजे जायपत्री घालायचे आहे, कारण ते नाजूक असतं, भाजायला वेळ लागत नाही. हे काढून घ्यायचं आणि दालचिनी भाजायला घ्यायची आहे. हा सर्व मसाला गार झाल्यानंतर एकत्र करायचा. नंतर एकदम बारीक कुटून किंवा दळून आणल्यानंतर थंड होऊ द्यायचा. नंतर स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत किंवा स्टीलच्या डब्यामध्ये दाबून भरायचा आणि वरतून 2-3 हिंगाचे खडे ठेवायचे आणि शक्यतो तळाशी ताज्या मिठाचा पातळ थर द्यायचा, म्हणजे मसाला व्यवस्थित वर्षभर टिकला जातो. थोड्याशा तेलावर दालचिनी भाजत आली की कुटून घेतलेलं जायफळ सुद्धा भाजून घ्यायचं. जायफळ अख्खं न भाजता तुकडे करून भाजायचं, म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत भाजलं जातं. सगळेच मसाले एकत्र केले. एकत्रित 1 मिनिटभर पुन्हा गरम करून घ्यायचं आणि सगळं साहित्य थंड होऊ द्यायचं आहे. मिरच्या, मसाले आणि धने एकत्रित करून बारीक कुटून आणायचं. डंक्यावर कुटलेला मसाला सर्वात चांगला, कारण कुटताना मसाल्यातलं तेल किंवा त्याची चव जी आहे ती बाहेर येते आणि मसाला खूप छान होतो. तुम्ही बघू शकता, डंक्यावर एकदम बारीक कुटून त्यांनीच हा मसाला व्यवस्थितपणे चाळून दिलेला आहे आणि मसाल्याला रंगसुद्धा खूप छान आला आहे. आता हा मसाला फक्त चांगला भरून ठेवायची काळजी घ्यायची आहे. रोजच्या वापरासाठी मसाला काढताना थोडं जास्त काढायचा आणि कोरडा चमचा वापरायचा आणि झाकण घट्ट लावायचं. तुम्हाला माझी स्पेशल मसाल्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा बनवून बघा
आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. बाय.